प्रार्थना करण्यासाठी देवबाप कशा प्रकारे प्रोत्साहन देत आहे हे देवाच्या वचनातून आपण पाहूया. यापुढची वेळ मी बंधू सतीश यांच्याकडे सोपवतोय. आजचं मार्गदर्शन त्यांनी आम्हाला करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. सतीश. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. सरांचे आभार मानतो, कारण फार सुंदर रीतीनं प्रस्तावनेमध्ये त्यांनी सांगितलं की प्रार्थना म्हणजे नक्की काय काय आहे, आणि त्यातला एक एक शब्द हा फार खरा आहे आणि तो प्रेरणा देणारा आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. किंबहुना प्रियांनो, आज आम्ही त्याच गोष्टींविषयी शिकणार आहोत. त्याच एका एका शब्दाचा अर्थ आम्ही पाहून त्या पद्धतीनं आमच्या जीवनामध्ये लागूकरण करण्याचा प्रयत्न किंवा नव्याने अजून त्यातल्या काही विशेष गोष्टी शिकण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. काल आम्ही जसं सांगितलं तसं इतरांचे दोष काढण्याबाबत त्याविषयी शिकलो. दोष काढावेत का, दोष दाखवावेत का, याविषयी मुख्यत्वे जो फरक आहे तो शिकण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि सद्बोध आणि मार्गदर्शन आम्ही इतरांना करत राहणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे, किंबहुना हे ख्रिस्ती जीवनाचं एक महत्वाचं अंग आहे असं आम्ही म्हणू शकतो. आणि मग आज आपल्याला प्रार्थना करायास प्रोत्साहन तर त्या प्रोत्साहनाविषयी शिकायचं आहे. प्रभू येशू आपल्याला प्रार्थना करण्याविषयी या वचनांमधून प्रोत्साहन देत आहे. तुम्ही आणि मी जे प्रार्थना करतो त्या तुम्ही आणि मी आधिक्यानं प्रार्थना करावी, देवाच्या वचनानुसार प्रार्थना करावी, त्याचे नियम आणि त्याचे सिद्धांत लक्षात घेऊन प्रार्थना करावी, याविषयी परमेश्वराचं वचन आज आपल्याशी बोलणार आहे. प्रियांनो, मत्त्याचा 7वा अध्याय वचन 7 ते 11 ही वचनं आज आपण पाहणार आहोत, कारण या 4च वचनांमध्ये आपल्याला आज वेगवेगळ्या आणि परमेश्वराच्या वचनातल्या बहुत अशा गोष्टी किंवा असंख्य अशा गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्या संदर्भानं देवबाप या प्रार्थनेविषयी आणि या मुख्यत्वे 3 गोष्टीविषयी, मागा, शोधा आणि ठोका, या 3 गोष्टीविषयी आम्हाला काय काय सांगतो त्याच्याविषयी आम्ही इन डिटेल स्टडी करण्याचा प्रयत्न करणार आहोत, अशासाठी की आमच्या प्रार्थना या प्रभावी व्हाव्या, देवाने सांगितल्याप्रमाणे आम्हाला प्रार्थना करता यावी आणि आमच्या प्रार्थनेची उत्तरं सुद्धा आम्हाला प्राप्त व्हावी आणि त्याचं सगळं गौरव आपल्या देवपित्याला लागावं. आपल्यासाठी कोणीतरी मत्त्याचा 7वा अध्याय वचन 7 आणि 8 वाचा. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधितो त्याला सापडते व जो ठोकितो त्याच्यासाठी उघडले जाईल. आमीन. हालेलुया. मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. प्रियांनो, मला असं वाटतं की आमच्यापैकी जमलेल्या प्रत्येकाने किंवा प्रत्येक जण या वचनावरती एक एक उपदेश देऊ शकतो, नाही का? कारण आम्ही लहानपणापासून ही वचनं ऐकत आलेलो आहोत. असंख्य उपदेश या वचनांवरती आम्ही ऐकलेले आहेत. किंबहुना ही वचनं आमची तोंडपाठ झालेली आहेत. त्याच्यातली बरीच संदर्भाची जी वचनं आहेत ती संदर्भाची वचनं सुद्धा आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असतील की ती काय आहेत, ती कशी सांगतात, काय सांगतात, नाही का? आणि म्हणून लहानपणापासून ज्या गोष्टींविषयी आम्ही ऐकत आलेलो आहोत त्या गोष्टींची आम्ही थोडीशी उजळणी करणार आहोत. आज मला वाटतं की आम्ही काही फार नवीन शिकणार नाही आहोत, परंतु आम्ही त्या गोष्टींची पुन्हा एक वार उजळणी करणार आहोत आणि हे पाहणार आहोत की या गोष्टी आम्ही करत आहोत का, काय यातल्या काही गोष्टी आमच्याकडून सुटल्या जात आहेत, राहिल्या जात आहेत, मागे पडलेल्या आहेत. आणि जर सुटल्या आहेत, राहिल्या आहेत, मागे पडल्या आहेत तर त्या पुन्हा एकत्रित गोळा करून त्या आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये त्याचा लागू करण्याचा भाग आम्ही बघणार आहोत. 3 मुख्य शब्द आहेत, मागा, शोधा आणि ठोका. प्रियांनो, हे तिन्ही शब्द एकमेकांना पूरक आहेत जेव्हा ते प्रार्थनेविषयी आम्हाला बोलतात आणि हे तिन्ही शब्द प्रार्थना करण्याविषयी आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी सांगत आहे. परंतु तिन्ही शब्द एकमेकांना पूरक जरी असले तर या 3 शब्दांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा संदर्भ किंवा वेगवेगळ्या गोष्टींची संगत आहे. प्रियांनो, जेव्हा आम्ही फक्त मागतो तेव्हा आम्ही काय करतो, आम्ही तोंड उघडतो आणि आम्ही कोणाकडे काहीतरी मागतो, नाही का? जगी पद्धतीने जर आम्ही त्याचा विचार केला, जेव्हा आम्हाला काहीतरी मागायचं असेल तर आम्ही एका जागी बसून कसली हालचाल न करता आम्ही फक्त मागू शकतो. आम्ही फक्त शब्द बोलायला लागतात, आम्हाला काही वाक्य बोलायला लागतात आणि मग आम्ही मागू शकतो. शोधायचं जर असेल तर मला थोडीशी हालचाल करावी लागेल, नाही का? आणि मग शोधण्यामध्ये आध्यात्मिक रीतीनं ज्या प्रार्थनेविषयी बोललेलं आहे, शोधा या प्रार्थनेविषयी जे बोललेलं आहे त्याच्यामध्ये बोलणं आणि मन म्हणजे आपलं अंतःकरण या दोघांची सांगड घालून आम्हाला काहीतरी कृती करायची आहे असा आम्ही त्याचा अर्थ काढू शकतो. आणि ठोका हा जो शब्द आहे त्या ठोका शब्दामध्ये आम्हाला काय करायला लागेल, बोलण्यापेक्षा, शोधण्यापेक्षा जराशी शारीरिक कसरत करावी लागणार आहे.
या 3 वेगवेगळ्या परंतु एकावर एक अवलंबून असणाऱ्या ह्या 3 पायऱ्या आहेत. मागा म्हणजे बोला, प्रार्थना करा, शोधा म्हणजे बोलण्याबरोबर तुमचं अंतःकरण, तुमचं मन आणि तुमची शारीरिक थोडीशी कसरत त्याच्यामध्ये असू द्या. आणि त्याचबरोबर ठोका, याच्यामध्ये बोलणं, मन, अंतःकरण आणि शरीराची बरीच अंशी कसरत त्याच्यामध्ये आम्हाला करावी लागणार आहे. प्रियांनो, या तिन्ही शब्दांचा अर्थ आणि त्या तिन्ही शब्दांविषयी पवित्र शास्त्रांमध्ये आपल्याला काय काय सांगितलेलं आहे, त्याचं विश्लेषण आम्हाला कसं करता येईल, त्याच्यामध्ये काय काय सिद्धांत दडलेले आहेत, प्रार्थनेची काही काही तत्व आहेत, प्रार्थनेचे काही नियम आहेत, ते नियम आज आम्ही नव्याने शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिला शब्द आहे मागा. प्रियांनो, आम्हाला मागायला का सांगितलेलं आहे? आमच्या स्वर्गीय पित्याला आमच्या गरजा ठाऊक नाहीयेत का? का परमेश्वर म्हणतो की तुम्ही मागा? तो तर सार्वभौम देव आहे. तो आमच्या मनातील सुप्त इच्छा, आमच्या अंतःकरणातील गुप्त विचार जाणणारा परमेश्वर आहे. मग तो आम्हाला मागण्यासाठी का सांगतो? कोणी काही उत्तर देऊ शकेल काय? आपला विश्वास व्यक्त होतो हालेलुया. येशू बद्दलचा, देवाबद्दल. ऍब्सोल्युटली. आपला विश्वास व्यक्त होतो, तो आहे. अजून कोणी काही सांगू शकेल? आपण कुठल्या प्रकारे मागतो, योग्य प्रकारे मागतो का आणि योग्य ते मागतो का? हालेलुया. बघा प्रियांनो, आम्ही म्हणतो ना की आम्ही प्रत्येक जर आम्हाला प्रत्येकाला ती वचनं ठाऊक आहेत, ते सिद्धांत आणि ते तत्व माहिती आहेत. जराशी आज ते पॉलिश करायचे आहेत आणि जरा नव्याने आपल्या मध्ये आहेत किंवा काही राहिलेत उरलेत ते पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. अजून कोणी सांगू शकेल का परमेश्वर आम्हाला सांगतो मागा? मागण्याने आपली देवावरची डिपेंडन्सी, आपण देवावर अवलंबून आहोत हे प्रचित होतं. हालेलुया. येस. मागण्याने आम्ही देवावरच अवलंबून आहोत. आम्ही स्वतः मिळवू शकतो, आम्हाला सगळं काही प्राप्त करता येऊ शकतं असं नाहीये. परंतु मागण्याद्वारे आम्ही काय दाखवतो? देवा तू दिल्या वाचून आम्हाला काहीही मिळणार नाही. अजून बोला, कोणी अजून सांगा. बरीच उत्तर तुम्ही आणि मी देऊ शकतो. सतीश, एक योहानाच्या योहान कृष्णवर्तमान 3:16 मध्ये वचन आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. तर हे तारण कोणीही देवाकडे मागितलं नव्हतं. कोणीही देवाला विनंती केली नव्हती मनुष्यांपैकी की देवा तू आम्हाला या पापापासून सोडव. परंतु न मागता देवाने हे मला असं वाटतं सर्वश्रेष्ठ जी वस्तू आहे, भेट आहे, ती पूर्ण मानव जातीला देवाने प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे दिली. आणि म्हणूनच तीच गिफ्ट, तेच भेटवस्तू प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की मी तुमच्याकडे आलोय मानव जातीमध्ये, मी पूर्ण मनुष्य आहे आणि आता मात्र तुम्ही मागा, कारण तुम्ही मागितलं तर तुमचा देव तुम्ही न मागताही देणारा देव आहे, तुम्ही झोपेत असतानाही देणारा देव आहे. पण तुम्ही मागाल तर तुम्ही त्याने त्याचे पुत्र सिद्ध व्हाल, त्याचे कन्या सिद्ध व्हाल, म्हणून तुम्ही येस. थँक्यू संजय दादा. अजून कोण काय सांगू शकेल? पटपट बोलत प्रियांनो. तुम्हाला जे वाटतं ते व्यक्त व्हा. मागा. का देवापणे मागायला सांगितले? त्याला कळत नाही का आम्हाला काय हवंय? त्याला माहित नाही का आमच्या गरजा किती आहेत, आम्हाला काय काय हवंय? मग तो म्हणतो की का मागा? का मागितल्यामुळे खरोखर परमेश्वराचं आपल्याकडे लक्ष आहे याची जाणीव सुद्धा होते. येस, ऍब्सोल्युटली. परमेश्वर आहे याची जाणीव आपल्याला राहते, नाही का? अजून कोणी सांगू शकेल? सगळी उत्तरं बरोबर आहेत बरं का. मी याच्यापेक्षा वेगळं काही सांगणार नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही जे सांगाल ते सगळं बरोबर आहे. आपल्याला ठाऊक आहेत या सगळ्या गोष्टी. बोला. दोन मोबाईल कुठे कोणाची तरी जवळ आहेत. बोलताय कोणी? न मागता जेव्हा आपल्याला मिळतं ना काही, तर त्याची किंमत तेवढी राहत नाही. आपण जेव्हा मागून एखादी गोष्ट मिळते तेव्हा त्याची जास्त किंमत वाटते. हालेलुया. व्हेरी गुड सायली, छान. थँक्यू. न मागता मिळालेली किंमत नसते आणि मग ती किंमत नसल्यासारखा एक जण बोलला होता शास्त्रामध्ये, पाप केल्यानंतर. बरेच उपदेश देणारे देवाचे सेवक त्याचा दाखला देत असतात. मी पाप केलेलं नाही बाबा, मला जी ही तू दिलीस ना, तिनं मला खायला सांगितलं म्हणून मी खाल्लं. मी कुठं स्वतः खाल्लंय? ही तू दिलीस, तिनं मला खायला सांगितलं आणि म्हणून मी खाल्लं. मी कुठं मागितलं तुझ्याकडे तेव्हा तिला दे म्हणून? तूच दिलंस तिला आणि तिनंच मला खायला लावलं, म्हणून पाप घडलेलं आहे, नाही का?
बऱ्याच वेळेला हा रेफरन्स दिला जातो. तुम्ही सांगितलेली सगळी उत्तरं बरोबर आहेत प्रियांनो, फार छान. आपल्याला देवबाप जणू मागायला सांगतो, याचा अर्थ असा आहे की आम्ही आमच्या मागण्यातून परमेश्वर जो आहे ते बऱ्याचदा व्यक्त करावं, नाही का? मग तुम्ही सांगितल्या वेगवेगळ्या गोष्टी, त्यामधल्या मी सृष्टीचा मालक आहे, मी देव आहे हे तुम्हाला माहिती असावं, मी मालक आहे, या सगळ्या गोष्टींचा मालक, किंबहुना तुझा मालक सुद्धा मी आहे हे तुझ्या लक्षात असावं, आणि हे सगळं माझं आहे, आणि तुला काय हवं आहे मी सृष्टीचा मालक आहे आणि तुला हे माझ्याकडे मागावं लागेल. देणारा मीच आहे याची जाणीव सुद्धा आपल्याला असावी. परमेश्वर तुमच्या माझ्याकडून हे अपेक्षित आहे की तुमच्या मनामध्ये सतत हे असावं की देणारा फक्त परमेश्वरच आहे, आणि तुम्ही मी त्या मागण्याद्वारे हे व्यक्त करतो की प्रभू देणारा तूच आहेस. माझ्या वाचून किंवा देवा वाचून आम्हाला काही उत्तम ते प्राप्त होऊ शकत नाही, आणि त्याच्या पलीकडे मागायला जायला आम्हाला दुसरं दारच नाहीये. देवा पलीकडे, नाही का? आम्ही एका जेवणाला बसल्यानंतर कुत्र्याचं एक उदाहरण घेऊया बघा. आम्ही जेव्हा कुत्र येतं दाराशी, तेव्हा आम्ही काय करतो? जेवायला बसलेलं असताना त्याला हाड करतो. मग ते हाड केलं की दुसऱ्या दाराला जाऊन मागतो त्या दुसऱ्याजवळ. प्रियांनो, तुम्हाला आणि मला मागण्याला प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय किंवा पित्याशिवाय दुसरं दारच नाहीये. आम्ही त्याच्यावर अवलंबून आहोत, हे आम्ही आमच्या मागण्यातून व्यक्त करू शकतो. मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, मागितलं नाही तर मिळतच नाही का? बरीच लोक आहेत, नाही का? आम्ही आध्यात्मिक आमचा किंवा धार्मिक, आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा सोडा, जगात अशी असंख्य लोक आहेत ती कदाचित देवाकडे मागत नसतील. काही नास्तिक किंवा अधार्मिक लोक जी आहेत ती देवावर विश्वासच ठेवत नाही. देव आहे या संकल्पनेला ते जुमानतच नाहीत, मानतच नाहीत. मग त्या लोकांना मिळत नाही का? त्यांच्या गरजा, प्राथमिक गरजा भागवल्या जात नाहीत का? अन्न, वस्त्र, निवारा मिळतं, त्यांना पण मिळतं, आपल्याला पण न मागता मिळतं. येस. पण देवबापाची आपल्यावरची असलेली प्रीती व्यक्त होती, आणि एक वेगळं अतूट नातं. खूपदा आपण गिल्टी फिलिंग करतो, आपल्याला बरेच आशीर्वाद मिळाल्यावर, की आणि प्रार्थनेत पण आपण म्हणतो की देवा, मी एवढा पापी आहे, मी एवढ्या चुका केल्यात, मी पात्र नाही त्या गोष्टीसाठी, तरी तू मला निवडलंस, मला दिलंस. माझ्या मनातही नव्हतं की हे मला मिळेल, पण तू दिलंस. तो येस, देतो. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. देवाला आमच्या गरजा माहिती आहेत. धार्मिक जेव्हा मागतो तेव्हा तो त्याला देतो, आणि न मागताही झोपेतही त्याला त्या गोष्टी पुरवतो. परंतु फक्त धार्मिकाला नाही तर अधार्मिकाला सुद्धा परमेश्वर पुरवत असतो. तो धार्मिकावरती पाऊस पाडतो आणि अधार्मिकावरतीही पाऊस पाडतो. तो त्यालाही खायला देतो आणि तो त्यालाही खायला देतो. का? कारण त्याचं ते व्यक्तिमत्व आहे प्रियांनो. तो कृपाळू आहे, तो दयाळू आहे, आणि तो संपूर्ण मानवजातीवरती प्रेम करणार आहे. त्याची इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये. परंतु आम्ही जे मागतो आणि जे मागत नाहीत त्यांचा शेवट काय आहे प्रियांनो? जे म्हणतात की देव नाहीच आहे, देवाची आम्हाला गरजच नाहीये. देव कुठे आहे तेव्हा? आम्ही स्वतः कमवतो, आम्ही स्वतः खातो, आम्ही कष्ट करतो आणि म्हणून आम्हाला मिळतं. देवाचा काय संबंध आहे? अशी बरीच बोलणारी लोक आमच्या आजूबाजूला आम्हाला पाहायला मिळत असतात. परंतु तरी सुद्धा देव त्यांच्यावरती पाऊस पाडतो, त्यांना देखील सगळ्या गरजा गोष्टी पुरवत असतो. परंतु त्यांचा नाश कसा होतो? ही जी मनाने गर्विष्ठ, ताटमानेची, देवाला न जुमानणारी लोक आहेत ना प्रियांनो, ती एका गोष्टीसाठी राखून ठेवलेली आहेत. आम्ही काय करतो? जनावरांचं शेण घेतो आणि ते शेण कुठे घेऊन जातो? माळाला घेऊन जातो. माळाला घेऊन जाऊन काय करतो? काय करतो? शेणी थापतो. माळाला शेणी थापतो, त्या शेणी वाळवतो, आणि त्या शेणी आम्ही गोळा करून ठेवतो. आणि त्या गोळा करून कशासाठी ठेवतो? बंबात घालायला, चुलीत घालायला, आणि त्याच्यातून चूल पेटवायला त्या गोष्टी आम्ही ठेवत असतो. प्रियांनो, गर्विष्ठ, देवाला न जुमानणारे, देवाला न मानणारे जे आहेत, ते म्हणतात की देवाने आम्हाला दिलेलं नाही, हे आम्ही कमवलंय, हे आमच्या हातचं आहे. त्या लोकांना परमेश्वराने शेवटच्या दिवसांसाठी धसकट म्हणून ठेवलेलं आहे. त्या लोकांना समजून घ्या, जे परमेश्वराला मानत नाहीत, स्वतः गर्विष्ठ, परमेश्वराला जुमानत नाहीत, त्या लोकांना परमेश्वराने धसकट म्हणून ठेवलेलं आहे. एक वचन आपण यासाठी वाचूयात. मलाकीयाचा 4 अध्याय वचन 1 कोणीतरी वाचा.
मलाकी 4:1. पहा, भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे. सर्व गर्विष्ठ व सर्व दुराचारी धुसकट बनतील. तो येणारा दिवस त्यांना जाळून टाकील. त्यांचे मूळ, फांदी वगैरे काहीच राहू देणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. आमेन. हालेलुया. गर्विष्ठ, ताटमानेचे, देवाला न जुमानणारे, दुष्कर्म दुष्कृत्य करणारे जी लोक आहेत त्यांना कशासाठी ठेवलेलं आहे? धसकट म्हणून परमेश्वराने ठेवलेलं आहे. शेवटच्या दिवसांसाठी गोऱ्या म्हणून, शेणी म्हणून त्यांना ठेवलेलं आहे. आणि ती नरकाची अग्नी त्याद्वारे तो पेटवणार आहे, किंवा जी पेटलेली आहे त्याच्यामध्ये तो इंधन म्हणून त्या लोकांना वापरणार आहे. परंतु तुम्ही आणि मी जे धार्मिक आहोत प्रियांनो, त्यात तुम्हाला आणि मला परमेश्वरानं मागायला सांगितलेलं आहे. तो म्हणतो तुम्ही मागा अशासाठी की आमच्या मागण्यातून हे व्यक्त व्हावं की देवाप्पा देणारा तू आहेस. आमच्या मागण्यातून हे व्यक्त व्हावं की परमेश्वरा आम्ही तुझ्यावर अवलंबून आहे. आमच्या मागण्यातून हे व्यक्त व्हावं की परमेश्वरा तुझ्या वाचून देणारा आम्हाला कोणीच नाहीये. आमच्या ध्याना मनामध्ये, आमच्या सर्व गरजा गोष्टींमध्ये परमेश्वर असावा, त्याच्यामध्ये परमेश्वर सामील असावा, म्हणून परमेश्वर तुम्हाला आणि मला मागायला सांगत आहे. प्रियांनो, एक वचन आपण वाचूया. याकोबाचे पत्र याचा 4था अध्याय, क्षमा करा, याकोबाचे पत्र 4था अध्याय आणि वचन 2 कोणीतरी वाचा. याकोब 4:2. तुम्ही इच्छा धरिता तरी तुम्हास प्राप्त होत नाही. तुम्ही घात व हेवा करिता तरी हवे ते मिळविण्यास तुम्ही समर्थ नाही. तुम्ही भांडता व लढता, तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला प्राप्त होत नाही. हालेलुया. तुम्ही इच्छा धरता परंतु तुम्हाला प्राप्त होत नाही असं म्हटलेलं आहे. प्रियांनो, फक्त मनामध्ये इच्छा आहे की मला हे मिळावं. आमच्या मनामध्ये ती सुप्त भावना आहे की मला ही गोष्ट पाहिजे, ती गोष्ट पाहिजे. परंतु परमेश्वर म्हणतो की इच्छा धरता परंतु तुम्हाला प्राप्त होत नाही. का? कारण तुम्ही मागत नाही. परमेश्वराने आम्हाला मागायला सांगितलेलं आहे. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. मागितलेल्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला आणि मला मिळतात का हो? नाही. खात्रीने नाही का? मागितलेल्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला आणि मला मिळत नाहीत. काय कारण असू शकेल? का मिळत नसतील? योग्य इच्छा नसते. नक्कीच मिळतं, पण अयोग्य पण मागितलं तर अजिबात मिळणार नाही. हालेलुया. बघा, मी सुरुवातीलाच म्हटलं की आपल्या सगळ्यांना ते रेफरन्स आणि ती वचनं सुद्धा चांगली ठाऊक आहेत. आम्ही फक्त ती उजळणी करणार आहोत. याकोबाचेच पत्राचा 4था अध्याय वचन 3 कोणीतरी वाचा. तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनी करता खर्चावे म्हणून मागता. हालेलुया. या ठिकाणी आपल्याला काय सांगितले? तुम्ही अयोग्य प्रकारे मागता आणि आपल्या चैन विलासासाठी किंवा चैनीसाठी, चंगळ करण्यासाठी तुम्ही मागता, म्हणून तुम्हाला ते प्राप्त होत नाही असं म्हटलेलं आहे. प्रियांनो, या ठिकाणी उद्देश महत्वाचा आहे. आमच्या मनामधले भाव काय आहेत, आम्हाला ती गोष्ट कशासाठी हवी आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि म्हणून आमच्या मागण्याचा उद्देश परमेश्वर जाणतो, कारण तो अंतःकरण जाणतो. आम्हाला असं जरी वाटलं की त्याला काय कळतंय, त्याला कुठे हे सगळ्या गोष्टी माहिती असणार आहेत, परंतु देव बाप्पा ज्या क्षणी आमच्या मनामध्ये विचार उत्पन्न होतात त्या क्षणी ते त्याच्या कानावरती पडतात, तो ते जाणतो. आणि म्हणून बऱ्याचदा आमचे उद्देश वाईट असतात, उद्देश चुकीचे असतात, आणि म्हणून तुम्हाला आणि मला गोष्टी प्राप्त होत नाहीत. आणि जरी उद्देश चांगले असले तरी त्याच्यामध्ये काही गोष्टींची भर घालून आम्ही परमेश्वराकडे मागायला पाहिजे. जरी उद्देश चांगले आहेत, देवाची सेवा करायची आहे, गोरगरिबांना द्यायचं आहे, माझ्या कुटुंबाच्या, माझ्या लेकराबाळांच्या गरजा मला पुरवायच्या आहेत, माझ्या स्वतःच्या वैयक्तिक ज्या काही गरजा आहेत त्या गरजा मला पुरवायच्या आहेत, उद्देश चांगला आहे, परंतु तरी सुद्धा बऱ्याचदा त्या गोष्टी, गरजा गोष्टी आमच्या पुरवल्या जात नाहीत. का पुरवल्या जात नसतील? काही वेळेस विश्वास देखील कमी पडतो. हालेलुया. बऱ्याचदा काय होतो, आमचा विश्वास कमी पडतो. उद्देश चांगला आहे, मागणं आम्हाला ठाऊक आहे, उद्देश पण योग्य आहे, परंतु बऱ्याचदा काय होतं, आमचा विश्वास कमी पडत असतो. एक वचन आपण वाचूया, मार्क याचा 11वा अध्याय वचन 24 कोणीतरी वाचा. हालेलुया. मार्क 11:24. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. हालेलुया.
तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते तुम्हाला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. बऱ्याचदा प्रियांनो आम्ही मागतो, परंतु आमच्या मनामध्ये कुठेतरी शंकेची पाल चुकचुकत असते. होईल का, मिळेल का, जमेल का, नाही का? काल परवा जे आपण बघितलं, बऱ्याचदा आम्ही फक्त वरवरती देवाकडे मागा, देवाप्पा हे पाहिजे ते पाहिजे, आणि उद्या सकाळी उठून आमचे मानवी प्रयत्न लगेचच सुरुवात होतात. डोळे उघडल्यानंतर आम्ही लगेच म्हणतो की आज कोणाकडे जायचंय, थळात जायचंय की कुठे जायचंय लगेच आमच्या डोक्यामध्ये विचार यायला सुरुवात होतात. आम्ही प्रार्थना करतो, देवाप्पा आम्हाला पाहिजे आहे, आम्हाला पाहिजे, परंतु त्यामध्ये अविश्वास असतो किंवा विश्वास कमी असतो. आणि अल्पविश्वास किंवा विश्वासहीनतेला काय म्हटलेलं आहे प्रियांनो? काल आपण शिकलेलो आहे पाप. येस, हालेलुया. अविश्वासीपणा किंवा अल्पविश्वासीपणा, पूर्ण विश्वास नाहीये किंवा अल्पविश्वास आहे, याला परमेश्वराच्या दृष्टीने पाप असं किंवा मानवाच्या दृष्टीने पाप असं परमेश्वर संबोधतो आहे. आणि म्हणून आमच्या मागण्यांमध्ये जरी उद्देश चांगले असले तरी त्या उद्देशाला विश्वासाची जोड असणं अत्यंत गरजेचं आहे. इब्री 11:6 कोणीतरी पटकन वाचा. इब्री 11:6. आणि विश्वासात वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणारे असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. येस, विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अवघड आहे आणि त्याच्याजवळ जाणाऱ्याने हा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे. प्रियांनो, म्हणून परमेश्वरासमोर मागताना आमच्या मागण्यांमध्ये विश्वास असणं गरजेचं आहे. आणि ते मागत असताना आम्हाला ते मिळालंच आहे असं समजून, असं मानून, असा विश्वास धरून तुम्ही आणि मी मागितलं पाहिजे. मागण्याविषयी या बऱ्याच गोष्टी आम्ही शिकलेलो आहेत. या मागण्याविषयी किंवा या प्रार्थनेविषयी अजून काही सिद्धांत बायबलमध्ये सांगितलेले आहेत प्रियांनो, जे कदाचित आमच्याकडून राहिले असतील किंबहुना आपल्याला ते ठाऊक असतील. त्याची नव्याने उजळणी करूया, आणि जर माहीत नसतील तर ते आपण अंगीकारूयात, आपण ती लक्षात घेऊयात. पहिला सिद्धांत आम्ही पाहतो, विश्वासाने मागायला पाहिजे. आत्ताच आम्ही वचन वाचलं की विश्वासाशिवाय त्याला संतोषविणे अवघड आहे. पहिला सिद्धांत, आम्ही विश्वासाने मागितलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आम्ही योग्य प्रकारे मागितलं पाहिजे. जे आम्ही पाहिले की आम्ही चैन विलासासाठी, चैनीसाठी चंगळ करण्याकरिता मागितलं नाही पाहिजे, परंतु आम्ही योग्य उद्देशाने मागणं अत्यंत गरजेचं आहे. पहिला, विश्वासाने मागा. दुसरं, योग्य प्रकारे मागा, म्हणजे अयोग्य प्रकारे मागू नका. तिसरी गोष्ट आज आम्हाला शिकायची आहे ती की ते मागत असताना एका गोष्टीची खात्री करून घेणं गरजेचं आहे. ती प्रार्थना करत असताना, त्या गोष्टी परमेश्वरासमोर मांडत असताना एका गोष्टीचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आणि ती गोष्ट अशी की तुम्ही त्याच्याशी जोडलेले आहात किंवा नाहीये, कनेक्शन झालेलं आहे किंवा नाहीये, ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही त्याच्याशी आत्मिक रीतीने जोडलेले आहात किंवा नाहीये. वर्षभर देवबाप्पाचं नावच घेतलेलं नाहीये आणि गरज पडल्यानंतर आम्ही त्याच्याजवळ गुडघे टेकून प्रार्थना करतो. देवबाप्पाची कृपा आपल्याला पुरेशी आहे, परंतु प्रियांनो, आम्हाला सातत्यानं त्याच्याशी जोडलेलं असणं गरजेचं आहे, आणि तो आम्हामध्ये सुद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. एक वचन आपण वाचूया, योहानाचा 15वा अध्याय वचन 7. कोणीतरी वाचा. योहान 15 वचन 7. मी त्याच्याशी आणि तो माझ्याशी जोडलेला. तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुमच्यामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. हालेलुया. मी माझ्यामध्ये आणि मी तुम्हामध्ये असेल, आणि जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते माझ्याजवळ मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. प्रियांनो, आम्ही विश्वासाने मागतो. आमचा विश्वास आहे की देव हे करतो. आम्हाला पाठीमागच्या जीवनामध्ये माहिती आहे की परमेश्वराने बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये केलेलं आहे. आम्ही योग्य प्रकारे सुद्धा मागतो, परंतु गेली 2-3 वर्ष आम्ही देवाकडे ढुंकून सुद्धा पाहिलेलं नाहीये. आम्ही प्रार्थनाच केलेली नाही. आम्ही शास्त्र कुठेतरी उघडलेलं आहे, ते कुठेतरी दिवळीत खिडकीत पडलेलं आहे, नाही का? रेशन कार्ड त्याच्यामध्ये आम्ही घालून ठेवलेलं आहे, किंवा महत्वाचे डॉक्युमेंट्स आम्ही त्या बायबलमध्ये घालून ठेवलेली आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये परमेश्वर आमची प्रार्थना ऐकेल का प्रियांनो? योहानाच्या या 15व्या अध्यायामध्ये विशेषतः सांगितलेलं आहे, द्राक्ष वेल आणि फाटे आम्ही त्याच्याशी जोडलेलं असणं अत्यंत गरजेचं आहे. आम्ही त्याच्यामध्ये राहणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचं आज्ञापालन करणं महत्वाचं आहे. आम्ही त्याला विश्वासाने संतोषिवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग जेव्हा आम्ही त्या गोष्टी मागायला लागू, जेव्हा आम्ही प्रार्थना करायला लागू, तेव्हा त्या प्रार्थना परमेश्वर खात्रीने ऐकणार आहे. प्रियांनो, ह्या वैयक्तिक जीवनाविषयी झाल्या. एकटा व्यक्ती जेव्हा आहे तेव्हा या प्रार्थना
उपयोगाच्या होऊ शकतील. आणि मागच्या जीवनामध्ये किंवा मागच्या अभ्यासामध्ये आम्ही एक गोष्ट पाहिलेली आहे, प्रार्थना कशी करावी त्याच्याविषयी सांगितलेलं आहे. कशी करायला सांगितलेले, प्रार्थना कशी करायला नको आहे सांगितलेले, कोणी सांगू शकेल काय? व्यर्थ बडबड करू नये प्रार्थना करत असताना. प्रार्थना करत असताना व्यर्थ बडबड लांब लचक लोकांनी ऐकावी म्हणून बरेचसे शब्द घालून अलंकारिक भाषा वापरून वेगवेगळ्या प्रकारे लोकांना मोहित करण्याकरिता केलेली प्रार्थना परमेश्वरला आवडणार नाहीये. तशा प्रकारची प्रार्थना तुम्हाला आणि मला करायची नाहीये. आम्हाला परमेश्वराशी सुसंवाद साधणं अत्यंत गरजेचं आहे. इथं सुद्धा अंतःकरणाचाच एक भाग आहे. त्याचबरोबर अजून काय सांगितलेलं आहे अक्का, काय सांगशील? किंवा बाकी अजून कोणी सांगू शकेल? खोलीत दार बंद करून. हालेलुया. खोलीत जा, एकटा दार बंद करून आपल्या परमेश्वराशी संवाद साध, असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. चव्हाट्यावरती लोकांनी पाहावं म्हणून मी प्रार्थना करतो, मी प्रार्थनेचा योद्धा आहे आणि माझी प्रार्थना किती चांगली आहे, माझे शब्द किती भारी आहेत. लोक म्हणतात बघा फार सुंदर प्रार्थना करतो तो, पहिल्यांदाच आम्ही ऐकली, फार भारी प्रार्थना करतो नाही का. आम्ही लोकांनी ऐकावं म्हणून प्रार्थना करू नये असं परमेश्वराचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं. आणि जेव्हा प्रार्थना करायची असते, पित्याशी संवाद करायचा असतो, जेव्हा आम्हाला त्याच्याकडे मागायचं असतं, आमच्या वैयक्तिक गरजा परमेश्वरासमोर मांडायच्या असतात, परमेश्वरानं फार चांगलं उदाहरण आम्हाला दिलेलं आहे. तो म्हणतो की आपल्या खोलीत जा, दार बंद कर आणि तुझ्या गुप्तदर्शी पित्याशी गुप्तपणे संवाद साध. तू त्याच्याशी बोलायला लाग, त्याच्याशी सुसंवाद साध. हे सुद्धा एक प्रार्थनेचं तत्व आहे प्रियांनो. मला ठाऊक नाही आपल्यापैकी किती जण अशा प्रकारची प्रार्थना करतायत. कदाचित आपल्या कुटुंबामध्ये प्रार्थना होत असतील. जेवणाच्या आधी आम्ही एखादं गीत गात असू, एखादा शास्त्रभाग वाचत असू, आम्ही कौटुंबिक प्रार्थना करत असू, परंतु तुमच्यापैकी पत्नीपासून विलप्त होऊन, पत्नीपासून अलग होऊन, अलग म्हणजे थोड्या काळासाठी, अलग व्हायला परवानगी नाहीये नाहीतर तुम्ही म्हणाल की पत्नीपासून वेगळं व्हा. बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावरती हसू येईल कदाचित, कटकट मागची जाईल म्हणून. परंतु काही काळासाठी तिच्या संमतीनं, एकमेकांच्या संमतीपासून थोडासा वेळ काढा, खोलीमध्ये जा, दरवाजा बंद करा आणि आपल्या पित्याशी संवाद साधा. प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या, प्रत्येकाचं ख्रिस्ताशी वैयक्तिक नातं आहे. पत्नी पतीच्या आड लपून ख्रिस्तावरती प्रीती करू शकणार नाहीये प्रियांनो. आई वडील धार्मिक आहेत म्हणून मुलं त्या गोष्टीचा फायदा घेऊ शकणार नाहीत प्रियांनो. कदाचित परमेश्वराच्या कृपेने आम्हाला पिढ्यानपिढ्यांवरती दया होऊ शकेल, परंतु आम्ही योनाच्या पुस्तकामध्ये पाहिलेलं आहे बघा, निनवेकरांनी पश्चाताप केला परंतु त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी पश्चाताप केला नाही. ते देवाला विसरले आणि परमेश्वराचा कोप त्यांच्यावरती पुन्हा आलेला आहे. याजकांची मुलं, जे याजक होते, परम पवित्र स्थानात जाणारी लोक होती, त्यांच्या मुलांनी चुका केल्या आणि परमेश्वराने त्यांना ताडण केलं आम्हाला वाचायला मिळतं. म्हणून आई वडिलांचं हे व्यक्तिगत नातं परमेश्वराशी असणं अत्यंत गरजेचं आहे आणि लेकरांचं त्यांचं वैयक्तिक नातं अत्यंत महत्वाचं आहे. कल्पना करा की आम्ही एक सर्कल करून बसलेलो आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती, 4 आहेत, 5 आहेत, 2 आहेत, 3 आहेत, आम्ही एक गोल करून बसलेलो आहे. प्रियांनो, त्या गोलामध्ये ख्रिस्त केंद्रात असला पाहिजे, मध्यभागी असला पाहिजे, म्हणजे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला तो तेवढाच जवळ असला पाहिजे. पत्नी प्रार्थना करते, माझी बायको फार धार्मिक आहे, माझी बायको फार चांगली प्रार्थना करते म्हणून पती त्याचं क्रेडिट घेऊ शकणार नाही, किंबहुना परमेश्वर ते त्याला घेऊ देणार नाही. माझा पती देवाची सेवा करतोय, माझा नवरा देवाची सेवा करतोय, फार प्रार्थना करतोय, अनेक आत्मे जिंकतोय म्हणून पत्नीला त्याचा काही एक लाभ होणार नाहीये. तुम्ही आणि मी गुप्तदर्शी पित्याबरोबर आम्ही एकांतात वेळ घालवणं, बंद खोलीत जाऊन परमेश्वराशी बोलणं अत्यंत गरजेचं आहे. आम्ही जर हे करत असू तर त्यामध्ये सातत्य ठेवूया. आमच्याकडून जर हे होत नसेल तर प्रियांनो, मी तुम्हाला काकुळतीने विनंती करतो की हे व्यक्तिगत नातं परमेश्वराशी जपायला किंवा ते दृढ करायला तुम्ही आणि मी सुरुवात करणं गरजेचं आहे. पती पत्नींनी एकमेकांच्या संमतीनं काही वेळ काढा, पावित्र्याने प्रभू परमेश्वराला सामोरे जा आणि परमेश्वरासमोर प्रार्थना सादर करा. अशा प्रकारे आम्हाला प्रार्थना करायला पाहायला मिळतं. त्याच्याही पुढचा एक सिद्धांत किंवा प्रार्थनेचं तत्व आम्ही पाहूया, जे तत्व सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. प्रियांनो, प्रार्थनेसाठी जोडीदार शोधा. प्रार्थनेसाठी एक जोडीदार शोधा. आमचा मित्र, मुलांसाठी एखादा मित्र असू शकेल, मुलींसाठी एखादी मैत्रीण असू शकेल, पतीसाठी पत्नी असू शकेल किंवा पत्नीसाठी पती असू शकेल, किंवा 2 मित्र एकत्र येऊन प्रार्थना करू शकतात. प्रियांनो, जेव्हा 2 जण एकत्र येतात तेव्हा प्रार्थना प्रभावी बनतात आणि वचनामध्ये सुद्धा आम्हाला ते सांगितलेलं आहे. मत्तयाचा 18वा अध्याय वचन 19 आपण कोणीतरी वाचा. मत्तय 18:19. मी
आणखी तुम्हास खचित सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकचित्त होऊन विनंती करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल. आमेन. हालेलुया. पृथ्वीवरील दोघही एकचित्त होऊन परमेश्वराकडे जर काही मागतील तर माझा स्वर्गीय पिता ते तुमच्यासाठी करेल. प्रियांनो, बऱ्याच गोष्टी आम्ही एकट्याने मागून आम्हाला प्राप्त होत नाहीत. तेव्हा पती पत्नी हे एक आदर्श जोडपं आम्ही दोघांनी एकत्रित येऊन फक्त शारीरिक रीतीने एका ठिकाणी एका खोलीत बसून नाही प्रियांनो, आम्हाला एकचित्त होऊन आम्ही ज्या गोष्टी मागत आहोत त्या मागणाऱ्या गोष्टींविषयी आधी तुमच्यामध्ये सहमत असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तसं असल्यानंतर जर तर त्या गोष्टी आम्ही परमेश्वराकडे मागू तर त्या गोष्टींचं उत्तर आम्हाला मिळणार आहे. आणि म्हणून प्रियांनो, एकांती प्रार्थना करत असताना त्यानंतर ती तर गरजेचीच आहे, परंतु पती पत्नी म्हणून सुद्धा तुम्ही दोघ जण एकत्र येऊन प्रार्थना करा. आई वडील म्हणून आपल्या लेकरांना सोबत घ्या आणि त्यांच्याबरोबर प्रार्थना करा, कारण दोघं किंवा तिघं आणि मग अनेक जण असू शकतात, परंतु निदान दोघं तरी त्या प्रार्थनेमध्ये एक मनाने एक चित्ताने परमेश्वराजवळ प्रार्थना करणारे असायला पाहिजेत. हे अजून एक तत्व आहे प्रियांनो. आणि हे जर आम्हाला माहिती असलं तर पती पत्नी फार सुंदर रीतीने परमेश्वराजवळ प्रार्थनेचं जीवन जगू शकतील आणि त्यांचं जीवनातली जी आव्हानं आहेत त्या आव्हानांना ते एकत्र येऊन फार सहज आणि सोप्या पद्धतीनं पार करू शकतील. प्रियांनो, शारीरिक असोत, मानसिक असोत, वैवाहिक असोत, कौटुंबिक असोत, कुठल्याही प्रकारची आव्हान असोत प्रियांनो, तुम्ही जेव्हा एकत्रित येऊन परमेश्वरासमोर प्रार्थना कराल, एक चित्ताने प्रार्थना कराल, कदाचित तुम्ही एका ठिकाणी नसाल परंतु तुमची मनं एकत्रित येऊ शकतात. हो, येऊ शकतात. तुम्ही एकमेकांशी संवाद साधून सांगू शकता की आपल्याला या प्रार्थनेसाठी, या विनंतीसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुमची सहमती होईल तेव्हा तुम्ही गुडघ्यावर जा आणि प्रार्थना करा. परमेश्वराने अभिवचन दिलेलं आहे, तो खोटारडा नाहीये प्रियांनो. तो म्हणतो तुम्ही एकचित्ताने जर माझ्याकडे मागाल तर ती मी तुमच्यासाठी करणार आहे. हा एक सिद्धांत आपल्या जीवनामध्ये तुम्ही आणि मी जाणून घेणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आमचे उद्देश बरोबर असतात, बऱ्याचदा आम्ही विश्वासाने मागतो, बऱ्याचदा आम्ही तिसरं तत्व आम्ही बघितलं की आम्ही त्याच्याशी जोडलेलो असतो, नाही का, तो आमच्यामध्ये राहत असतो. बऱ्याचदा आम्ही दोघ जण एकत्र येऊन प्रार्थना करतो तरी सुद्धा आमच्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला प्राप्त होत नाही प्रियांनो, आम्हाला ते मिळत नाही. का? जुन्या करारामध्ये आम्ही एक उदाहरण वाचलेलं आहे बघा, किंवा जुन्या करारामध्ये आम्ही एक उदाहरण शिकलेलो आहे. ते उदाहरण कोणाचं आहे? दानिएलाचं. दानिएलाने काय केली? प्रार्थना केली. आणि ती प्रार्थना काय झाली? त्या प्रार्थनेचं उत्तर काय झालं? कोणी सांगू शकेल का? काय नक्की घडलेलं होतं तिथे? दानिएलाने प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेचं उत्तर यायला त्याला विलंब लागला. काय घडलं होतं तिथे? कोणीही सांगा. दानिएलाने प्रार्थना केली, उपवास केला, देवाने तत्क्षणी उत्तर दिलं, देवाने आपला दूत पाठवला. परंतु पर्शियाचा राजकुमार, राजपुत्र, जो सैतानाचा दूत, तो त्याला आडवा आला. आणि तो आडवा आल्यामुळे कित्येक दिवस, मला दिवस आठवत नाहीत, परंतु कित्येक दिवस त्यांचं चालू होतं की तो आडवा आला त्या दूताला. देवाने तो दूत तत्क्षणी पाठवला होता, त्या क्षणी दानिएलाकडे पाठवला होता. आणि देवाच्या कृपेने दानिएलाकडे ती सहनशीलता होती की दानिएल सतत प्रार्थना आणि उपवास करत राहिला, त्याने वाट पाहिली आणि अंतिम क्षणी देवाचा दूत विजयी ठरला आणि देवाचा दूत दानिएलाकडे गेला आणि त्याने दानिएलाला या सर्व गोष्टी सांगितल्या. हालेलुया. हालेलुया. फार सुंदर. आपण सगळ्यांनी शिकलेलं आहे प्रियांनो. कदाचित तुम्ही थोडेसे संभ्रमात असाल की नक्की हेच आहे का, नक्की असंच आहे का, परंतु या सगळ्या गोष्टी तुम्हाला आणि मला ठाऊक आहेत. दानिएलाने प्रार्थना केली, दानिएला उपवास केला, दानिएलाने आक्रंदन आणि शोक केला, दानिएलाची प्रार्थना तत्क्षणी ऐकली गेली. देवदूत प्रार्थनेचं उत्तर घेऊन येत होता. पारसाचा अधिपती त्याला 21 दिवस आडवा गेला, त्यांच्यामध्ये तुंबळ युद्ध झालं आणि त्याच्यानंतर त्याच्या जोडीला मिखाएल आला आणि मग त्यानंतर ते उत्तर दानिएला जवळ आलं. दानिएला तो इतिवृत्तांत सांगण्यात आला की असं घडलेलं आहे. प्रियांनो, बऱ्याचदा आम्ही विश्वासाने मागतो, बऱ्याचदा आम्ही योग्य प्रकारे मागतो, बऱ्याचदा आम्ही त्याच्यामध्ये राहून मागतो, तो आपल्यामध्ये आहे असं मागतो, बऱ्याचदा आम्ही जोडीने मागतो तरी सुद्धा आमच्या प्रार्थनेची उत्तर आम्हाला प्राप्त होत नाहीत. का? कारण प्रार्थनेची उत्तर अडवणारे अवकाशातील दुरात्मे, आमच्या आजूबाजूला वास करणारे दुरात्मे आमच्या प्रार्थनेची उत्तरं खातात, आमचे आशीर्वाद खातात, ते थोपवून ठेवतात, ते अडवतात. चौथं तत्व असं आहे किंवा पाचवं तत्व असं आहे प्रियांनो
प्रार्थना करत असताना व्यक्तिगतरित्या आणि जोडीनं किंवा सामुदायिक रीतीने प्रार्थना करत असताना आम्ही ही सुद्धा प्रार्थना करणं गरजेचं आहे. दे बाप्पा मला ठाऊक आहे तू आमची प्रार्थना ऐकणार आहेस, कारण आम्ही विश्वासाने मागतो, आम्ही योग्य प्रकारे मागतो दे बाप्पा. आमचा विश्वास आहे की आम्ही तुझ्याशी जोडले गेलेलो आहोत दे बाप्पा, आणि आम्ही प्रार्थनेसाठी जोडीदार म्हणून एक चित्ताने प्रार्थना करत आहोत. परंतु दे बाप्पा, जेव्हा तू आमच्या प्रार्थना ऐकशील तेव्हा प्रार्थना अडवणारा प्रत्येक बलाढ्य आत्मा येशूच्या नावाने बांधला जाऊ. ही सुद्धा प्रार्थना करणं अगत्याचं आहे प्रिय. ही सुद्धा प्रार्थना करणं अत्यंत गरजेचं, आणि हा प्रार्थनेचा किंवा मागण्याचा एक सिद्धांत आहे, तो तुम्ही आणि मी जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. एक वचन आपण त्यासाठी वाचूया, मत्तयाचा 12वा अध्याय वचन 29 कोणीतरी वाचा. आमच्या आजूबाजूला बलाढ्य असणारे जे दुरात्मे आहेत ते बऱ्याचदा आमच्या प्रार्थनेची उत्तरं, आमचे आशीर्वाद आपल्या घरांमध्ये घेऊन जातात आणि ते त्या ठिकाणी स्टोअर करून ठेवतात. आम्हाला जर ते परत आणायचे असतील तर आम्हाला काय करायला लागेल? अथवा बलवान माणसाला अगोदर बांधल्याशिवाय त्याच्या घरात शिरून त्याची चीजवस्तू कोणाला लुटून नेता येईल काय? त्याला वधले तरच तो त्याचे घर लुटी. हालेलुया. प्रियांनो, आमच्या आजूबाजूला अशी बरीच लोक आहेत जी अंधाऱ्या शक्तीचा उपयोग करून, चेटूक विद्या, भूत प्रवीण विद्या करून आमचे आशीर्वाद थोपवण्याचा, ते चोरण्याचा प्रयत्न करत असतात. ते आपल्या घरामध्ये घेऊन जातात, आणि हे सत्य आहे. तुम्ही त्याच्याशी सहमत व्हा अगर नका होत, परंतु हे सत्य आहे प्रियांनो. आमचे आशीर्वाद चोरले जातात, आमचे आशीर्वाद थोपवले आणि अडवले सुद्धा जात असतात. आणि असं असताना जेव्हा आम्ही परमेश्वराकडे मागतो तेव्हा तुम्ही आणि मी या सिद्धांतावर प्रार्थना करणं गरजेचं आहे. देवाप्पा, जो बलाढ्य पुरुष किंवा जो दुरात्मा, जो आत्मा आमच्या प्रार्थना अडवतो किंवा आमचे आशीर्वाद चोरतो, त्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने बांधलं जाऊ, त्याला बांधलं जाऊ दे. हा सिद्धांत तुम्ही आणि मी लक्षात ठेवणं गरजेचं आहे प्रियांनो. आणि या सिद्धांतावरती प्रार्थना सुद्धा करत राहा. आमच्या प्रार्थनेला विलंब करणारा, आमच्या प्रार्थना अडवणारा प्रत्येक जण प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने पॅरालाइज होऊ दे. अशा प्रकारची प्रार्थना तुम्ही आणि मी करणं गरजेचं आहे. त्याच्या पुढेही जाऊन आपण बघूयात, जर फक्त प्रार्थनेने तो बांधला जात नसेल, तो कदाचित अधिक बलवान आणि बलाढ्य असेल, आमचे आशीर्वाद खाऊन तो अधिक बलसंपन्न जर झाला असेल, तर त्यावेळेला तुम्हाला आणि मला काय करणं गरजेचं आहे? उपास प्रार्थना करायला पाहिजे. हालेलुया. उपास प्रार्थना करायला केली पाहिजे, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की काही जातीचे भूत किंवा काही जातीचे दुरात्मे असे आहेत जे उपास आणि प्रार्थनेशिवाय जात नाहीत. बऱ्याचदा फक्त आम्ही मागण्याविषयी, आमच्या शारीरिक समस्या असतात, आमच्या आरोग्याच्या संदर्भाने समस्या असतात, आमच्या मानसिक समस्या असतात, आमच्या कौटुंबिक, वैवाहिक प्रत्येक प्रकारच्या समस्या असतात. आम्ही त्या काकुळतेने परमेश्वराजवळ मांडत असतो. मागे शिकलेले सगळे सिद्धांत आम्ही पूर्ण करत असतो, त्या अटी पूर्ण करत असतो, परंतु तरी सुद्धा एक अट किंवा एक गोष्ट आमच्यामध्ये कमी असते, कारण आमचा मुकाबला, आमचा सामना त्या तसल्या जातीच्या दुरात्म्यांबरोबर होत असतो. आणि प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला वचनामध्ये सांगतो, मत्तय 17 आणि वचन 21 कोणीतरी वाचा. मत्तय 17:21 पटकन कोणीतरी वाचा. तरी जातीचे भूत निघत नाही. या तरी वाचून असल्या भूत निघत नाही. तरी असल्या जातीचे भूत उपास आणि प्रार्थनेशिवाय निघत नाही. बऱ्याचदा प्रियांनो, आमच्या मागण्याला उपासाची जोड असणं अत्यंत गरजेचं आहे. कदाचित मागचे सगळ्या नियम आणि अटी, सिद्धांत आणि तत्व आम्ही तंतोतंत पाळत असू, तरी सुद्धा बरेच दिवस, बरेच वर्ष आम्हाला आमच्या प्रार्थनेची उत्तर मिळत नसतील. प्रियांनो, असल्या जातीच्या दुरात्म्यांबरोबर लढत असताना तुम्हाला आणि मला उपास प्रार्थना करणं गरजेचं आहे, आणि हा एक त्यापैकी मुख्य सिद्धांत आहे. त्याच्याही पुढे जाऊया. चला, आम्ही विश्वासाने मागतो, आम्ही योग्य प्रकारे मागतो, आम्ही त्याच्याशी जोडलेला आहोत, तो आमच्याशी जोडलेला आहे, आमच्या प्रार्थनेमध्ये कोणीतरी जोडीदार आहे, आम्ही एकचित्ताने प्रार्थना करतो, आम्ही प्रार्थना अडवणाऱ्याला बांधतो, आणि तो जर आम्हाला अजूनही वरचढ होत असेल तर आम्ही उपास प्रार्थना करतो. एवढं सगळं करूनही आमच्या प्रार्थनेची उत्तरं तुम्हाला आणि मला मिळत नाही. मग काय करा? वाट पाहायला पाहिजे. वाट पाहायला, संयम ठेवायला पाहिजे. वाट पाहिली पाहिजे, संयम ठेवला पाहिजे. प्रियांनो, मी त्याही पुढे तुम्हाला जाऊन सांगेन, एवढं सगळं केल्यानंतर आमचा पिता एवढा कठोर नाहीये की तो आम्हाला उत्तर देणार नाहीये. त्यानंतर आम्ही हा विश्वास ठेवला पाहिजे. काय विश्वास ठेवला पाहिजे? एक वचन आपण वाचूया. यशायाचा 55वा अध्याय वचन 8 आणि 9 कोणीतरी वाचा. यशया 55, 8 आणि 9.
कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हेत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हेत, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत. हालेलुया. हालेलुया, हालेलुया. त्याचे मार्ग आणि त्याच्या कल्पना आणि त्याच्या योजना मनुष्याच्या मार्गांपेक्षा उंच आणि वेगळे आहेत. प्रियांनो, सगळ्यात मोठा प्रार्थनेचा योद्धा कोण होता तुम्ही सांगा? शास्त्रामध्ये ज्याच्याविषयी आम्ही वाचतो, सर्वोच्च उदाहरण सर्वोच्च माहिती नाही, पण बहुतेक एलियाबद्दल एका वचनात सांगितलंय की त्याने प्रार्थना केली आणि 3.5 वर्ष भूमीवरती पाऊस पडला नाही. परंतु मला त्याच्याही नाही पेक्षा वाटत- मोठा संदेश होता. हा, तेच मला नाही वाटत तो सर्वोच्च. येशू ख्रिस्त एलिया, यशया येशू ख्रिस्त यांच्यापेक्षाही मोठा जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रियांनो, जेव्हा आम्ही एवढं सगळं आठवतो, एवढं सगळ्या गाठींची पूर्तता करतो आणि एवढं झाल्यानंतरही जर आम्हाला प्रार्थनेची उत्तर मिळत नाहीत, यशया 55, 8 आणि 9 वाचा. आणि हे वाचल्यानंतर मनुष्याच्या कल्पनापेक्षा, मनुष्याच्या योजनापेक्षा आणि विचारांपेक्षा परमेश्वराचे विचार आणि परमेश्वराच्या योजना ह्या उंच असतात. प्रियांनो, हे झाल्यानंतर तुम्ही आणि मी गेतसेमनी बागेतली प्रार्थना आठवणं गरजेचं आहे. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की प्रभू, हा प्याला टळला तर बरे होईल. धोंड्याच्या टप्प्यावर तो गेला, त्याचा घाम रक्ताच्या थेंबांसारखा पडत होता, तो विवळला होता, तो त्याच्यामध्ये होता. कारण आम्ही वचनामध्ये वाचतो, योहान 1:1 मध्ये प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता, नाही का? तो प्रार्थना करत होता की देवबाप्पा, बरं होईल की हा प्याला जर टळला माझ्यापासून तर बरं होईल. परंतु प्रियांनो, माणसाच्या योजनेपेक्षा मनुष्याच्या, देवाच्या योजना ज्या आहेत त्या उंच आहेत. त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराला त्याची योजना पूर्ण करायची होती आणि म्हणून ती त्याची प्रार्थना त्या ठिकाणी ऐकली गेली नाही. आणि ती प्रार्थना करत असताना त्याने शेवटी काय म्हणलं, माझी इच्छा नाही परंतु तुझी इच्छा पूर्ण कर. या सगळ्या अटी आणि सिद्धांताची किंवा तत्वांची पूर्तता झाल्यानंतरही जर आम्हाला प्रार्थनांची उत्तरं मिळत नाहीत तर आम्ही गिव्हअप करायचं नाही. हो, काय होत नाही, प्रार्थनेचं काही उत्तर आम्हाला मिळत नाही, काय उपयोग एवढे उपास आणि प्रार्थना करून, काय होतंय, इतके वर्ष आम्ही प्रार्थना करतो, इतके वर्ष आम्ही परमेश्वराकडे रडतोय, तरी आमच्या प्रार्थनेची उत्तरं मिळत नाहीयेत, असं म्हणणं गरजेचं आहे का प्रिय? असं म्हणणं आवश्यक आहे का? नाही. तेव्हा आम्ही हे म्हणायला पाहिजे, प्रभू आता तुझी इच्छा, आता आम्ही तुझ्या हातामध्ये पडत आहोत. आणि त्यावेळेला आम्ही निराश न होता त्यावेळेला आम्ही काय करायला पाहिजे? हबक्कूक मधलं एक वचन वाचूयात आपण. मला आता एक्झॅक्टली त्या वचनाचा रेफरन्स माहित नाही, परंतु हबक्कूक मध्ये आहे एवढं मला माहिती आहे. येस, हबक्कूक याचा 3रा अध्याय वचन 17, 18 कोणीतरी वाचा. हबक्कूक 3 वचन 17 आणि 18. अंजिराचे झाड न फुललेले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यातील कळप नाहीसे झाले व गोठ्यात गुरेढोरे न उरली, तरी मी परमेश्वराच्या ठायी हर्ष पावेन, मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्हास करीन. हालेलुया. मागे शिकलेल्या 5-6 तत्व आणि सिद्धांताची पूर्तता करून जेव्हा परमेश्वर आपल्या प्रार्थनाची उत्तर देणार नाही, तेव्हा खात्रीनं काही काळ, काही वेळ आपल्याला निराशा येईल. तेव्हा काही खात्रीनं काही वेळेला आम्ही थोडीशी दुःखी होऊ, परमेश्वराशी कदाचित आम्ही वाद घालण्याचा प्रयत्न करू, त्या बुरुजावरती जाऊ आणि लांब दृष्टी फेकून आम्ही परमेश्वराला म्हणू, तू कुठेस, इतकी प्रार्थना करतोय, तू ऐकत नाहीयेस. परंतु त्यावेळेला प्रियांनो, हबक्कूक मधलं हे वचन आठवा. आणि ते वचन मी तुम्हासाठी परत एकदा वाचतो. ते वचन आम्हाला सांगतं, अंजिराचं झाड न फुललं तरी चालेल, द्राक्षीच्या वेळेस फळ न आलं तरी चालेल, जैतुनाचे उत्पन्न बुडालं तरी चालेल, शेतात धान्य आलं नाही तरी चालेल, माझ्या मेंढवाड्यातील मेंढरं नाहीच झाली तरी चालेल, गोट्यात गुरेढोरे उरली नाही तरी चालेल, तरी परमेश्वरा, तरी माझ्या देवा, तरी माझ्या प्रभू, मी तुझ्या ठायी हर्ष पावेन. हे म्हणणं अत्यंत गरजेचं आहे प्रियांनो. मागण्याविषयी हे सिद्धांत आहेत आणि याची तुम्ही आणि मी दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे. बरीच लोक या सगळ्या सिद्धांताची, या सगळ्या अटींची पूर्तता करतात आणि जेव्हा त्यांना प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही तेव्हा ते गिव्हअप करतात, ते सोडतात, ते प्रभूलाही सोडून देतात, ते प्रभूचे मार्ग अनुसरण्याचे सोडून देतात आणि ते मागे वळतात आणि मग ते सैतानाचे होतात. प्रियांनो, प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की जो नांगराला हात घालतो आणि मागे पाहतो त्याचा मला काही उपयोग नाही. नीतिमान किंवा धार्मिक जेव्हा माझ्यापासून मागे फिरेल,
तेव्हा त्याच्या आत्म्याविषयी मला संतोष वाटणार नाही, असं परमेश्वर म्हणतो. त्याचा अनुभव घेऊन जे पुन्हा त्याकडे जातात ते ओकारीकडे परतलेल्या कुत्र्यांसारखे आहेत, घाणीत लोळणाऱ्या डुकरासारखे आहेत, असं म्हटलेलं आहे. प्रियांनो, ख्रिस्ती जीवनामध्ये बऱ्याच वेळेला प्रार्थनेची उत्तरं मिळत नाहीत. हा तुमचा आणि माझा अनुभव आहे. या मागील दिवसांमध्ये अत्यंत वाईट आणि अत्यंत कठोर असा अनुभव मी स्वतः माझ्या जीवनामध्ये घेतलेला आहे. प्रियांनो, मागे जेव्हा बोरपाड्यामध्ये होता तेव्हा अक्काला माहिती असेल, पिंटू अंकलला माहिती असेल, या तत्वांचा अभ्यास आम्ही केलेला आहे. ही सगळी तत्व तुम्ही आणि मी शिकलेलो आहे, नाही का? आणि या सगळ्या तत्वांचं काटेकोरपणे पालन करून उपास केले. पती पत्नी म्हणून आम्ही दोघांनी एकत्रितपणे उपास केले. आम्ही कौटुंबिकरित्या उपास केले. आम्ही देवाजवळ पश्चातापपूर्वक गेलो. परमेश्वराला विश्वासाने प्रार्थना मांडल्या, त्याच्यामध्ये राहण्याचा प्रयत्न केला. परंतु तरी सुद्धा आमच्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला प्राप्त झालं नाही. आमच्या घरातली अत्यंत प्रिय व्यक्ती आम्हाला गमवावी लागली. परंतु ती गमवल्यानंतर, लोकांसमोर नाचक्की झाल्यानंतर, लोकांनी आम्हाला हिणवलं की कुठे गेला तुमचा देव? तुमच्या देवाने तुमची प्रार्थना का ऐकली नाही? त्यावेळेला आम्ही देवाला सोडून देणं गरजेचं होतं का? नाही प्रिया. त्यावेळेला तुम्ही आणि मी देवाला सोडून न देता आपल्या उशीत डोकं घालून परमेश्वराजवळ रडणं अत्यंत गरजेचं आहे. आणि देवाला हे सांगणं गरजेचं आहे, देवा, अंजिराचं झाड न फुललं, द्राक्षीला फळं न आली, गुरं ढोरं जरी मेली, तरी देवा तुझ्या ठाई मी हर्ष पावेन. प्रियांनो, हे खरं ख्रिस्ती जीवन आहे. ही मागण्याची तत्व आहेत प्रियांनो, आणि ही तत्व तुम्ही आणि मी अंगीकारूयात. प्रियांनो, परमेश्वर कठोर नाहीये, तो आमची प्रार्थना ऐकतो. परंतु बऱ्याचदा त्याच्या योजना या आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या कल्पने पलीकडच्या असतात आणि त्या तो पूर्ण करायला सिद्ध आहे. प्रियांनो, आम्ही त्याला उलट प्रश्न विचारू शकत नाही. मागण्याच्या संदर्भाने हे सिद्धांत आम्ही पाहिलेले आहे. शोधण्याच्या संदर्भाने आम्ही 1-2-3 गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करूया. फक्त 10 मिनिटं मी वाढीव तुमच्याकडून मागून घेतो. शोधा म्हणजे काय? शोधा म्हणजे कोणाला शोधा? काय शोधा? कोण सांगू शकेल? याच्यावर अधिक प्रकाश टाकू शकेल? तुम्हाला ठाऊक आहे प्रियांनो? शोधा म्हणजे सीक युअर गॉड, सीक युअर लॉर्ड, म्हणजे तुमच्या देवाला शोधा, परमेश्वराला शोधा, म्हणजे तो तुम्हाला प्राप्त होईल. मागील दिवसामध्ये आम्ही एक वचन वाचलं किंवा त्याचा अभ्यास केलेला आहे. देवाचे राज्य आणि धार्मिकता मिळवा पाहू आधी, मिळतील मग साऱ्या गोष्टी. हालेलुया. गाणे नाही का वचनावरती, ते आम्ही शिकलेलो आहे. शोधण्यासाठी प्रियांनो, शोधा म्हणजे कोणाला शोधा? त्याला शोधा जो देणार आहे, त्याला शोधा जो पुरवणार आहे, त्याला शोधा जो रक्षणार आहे, त्याला शोधा जो सोडवणार आहे, त्याला शोधा जो तुम्हाला आणि मला तारणार आणि उद्धारणार आहे, त्याला शोधा जो तुम्हाला आणि मला घ्यायला येणार आहे, आणि त्याला शोधा जो त्याच्याबरोबर सदा सर्व काळासाठी तुम्हाला ठेवणार आहे. त्याला तुम्ही आणि मी शोधणं गरजेचं आहे. देवाचे राज्य आणि धार्मिकता, त्या राज्याच्या सिंहासनावरती बसलेला राजराजेश्वर जो परमेश्वर आहे, त्याला तुम्ही आणि मी शोधणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे मागण्याच्या पुढची पातळी आहे प्रियांनो. अंतःकरणापासून त्याचा शोध करायला सांगितलेला आहे. जे अंतःकरणापासून त्याला शोधतात त्यांना तो जवळ आहे, असं म्हटलं. एक वचन वाचा, स्तोत्र 105 वचन 4 कोणीतरी वाचा. स्तोत्र 105 वचन 4. परमेश्वर व त्याचे सामर्थ्य यांचा शोध करा, त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा. हालेलुया. परमेश्वर व त्याच्या सामर्थ्य याचा शोध करा, त्याच्या दर्शनास सदा उत्सुक असा. प्रियांनो, फक्त मागून थांबू नका, त्याला शोधण्याचा प्रयत्न करा. तो आमच्या जीवनामध्ये असेल. त्या म्हातारीचं उदाहरण पाहिलेलं आम्ही. वस्तू फक्त घेऊ नका, त्याला आपलंसं करा, त्याला आपल्या जीवनामध्ये घेऊन या, त्याला शोधण्याचा प्रयत्न करा. अजून एक वचन आपण वाचूया. स्तोत्रसंहिता याचा 119वा अध्याय वचन 2 कोणीतरी पटकन वाचा. स्तोत्रसंहिता 119 वचन 2. जे त्याचे निर्बंध पाळून अगदी मनापासून त्याचा शोध करतात ते धन्य. हालेलुया. जे त्याचे निर्बंध पाळून मनपूर्वक मनापासून त्याचा शोध करतात त्यांना धन्य, असं म्हटलेलं आहे. प्रियांनो, त्याला शोधायला तुम्हाला आणि मला सांगितलेलं आहे. जे मागायला सांगितलेलं ते आम्हाला पूर्ण करायचं आहे. त्याही पुढे जाऊन आम्ही त्याचा शोध करायचा आहे, त्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. त्याचे निर्बंध आणि त्याचं धर्मशास्त्र तुम्ही आणि मी पाळणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्याचं नीतिमत्व आणि त्याचं धार्मिकता मिळवण्याचा किंवा शोधण्याचा, इंग्लिशमध्ये सीक म्हटलेला आहे नाही का, ते शोधण्याचा किंवा ते मिळवण्याचा आम्ही कसोशीनं प्रयत्न करायला
पाहिजे. शोधाविषयी आपण एवढंच थांबूयात, कारण त्याला जर आम्ही शोधलं तर सगळंच काही तुम्हाला आणि मला प्राप्त होणार आहे आणि आम्हाला दुसरं तिसरं काही शोधायचं नाहीये, त्यालाच शोधायचं आहे. त्याचं सामर्थ्य तुम्हाला आणि मला शोधायचं आहे. तिसरा शब्द आहे ठोका. आता याच्याविषयी कोण काय सांगू शकेल का? थोडक्यातच आम्ही पाहणार आहोत, फार वेळ नाही घेणार. बोलण्याविषयी ऐकलं मागा, शोधण्याविषयी ऐकलं मन आणि बोलणं याची जोड पाहिजे. अंतःकरणापासून त्याचा शोध करायला पाहिजे, प्रार्थनापूर्वक त्याचा शोध करायला पाहिजे. आता ठोका म्हणजे काय सांगितलेलं आहे? हॅलो. येस. हा दादा, ऍक्च्युली जसं ह्याच्यामध्ये आय थिंक मॅथमध्ये सांगितलेलं आहे की जो न्यायाधीश असतो, म्हणजे एक स्त्री असते की ती न्यायाधीशाकडे म्हणजे वारंवार जात असते की माझा न्याय करा, आणि न्यायाधीश करत नसतोय, पण न्यायाधीश तिथे येण्याला कंटाळून हे करतोय, म्हणजे त्याचा न्याय करतोय. म्हणजे जेव्हा आपण आपली प्रार्थना देवाकडे मांडतोय, म्हणजे काय मांडतोय, तर देव आपली प्रार्थना ऐकतो आणि आपल्याला त्याचं फळ देतो. थँक्यू धीरज. मी म्हटलं तर आपल्या प्रत्येकाला सगळ्या गोष्टी ठाऊक आहेत, आपण त्याची उजळणी करत आहोत आणि आपण त्या पुन्हा अंगीकारण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रियांनो, आपल्या घरामध्ये लहान लेकरं असतात बघा, ती बाहेर जातात खेळायला आणि आम्ही काय करतो, ती बाहेर गेल्यामुळे जराशी कडी लावतो आणि जरासा एक वाम कुक्षी दुपारी 2 ते 4 मध्ये घेण्याचा प्रयत्न करतो, जराशी डुलकी काढण्याचा प्रयत्न करतो आणि जरा डोळा लागतो तोपर्यंत ते बाळ येतं आणि काय करतं, दारावरती ठक 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 हात मारतं, लाता मारतं, डोकं आपडतं आणि आम्ही आमच्या झोपेतून खडखडून जागे होतो आणि आम्ही दार उघडून त्याला काम दार जरा थांब की 1-2 मिनिटं जरी कडकाड जरासा, नाही का? कारण तो सातत्याने खटखट 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 लाथा मारतो, डोकं आपडतो, हाताने बडवतो, उघडल्याशिवाय तो काही थांबत नाहीये. प्रियांनो, ठोकण्याविषयी आम्हाला एक गोष्ट पाहता येऊ शकते किंवा आम्ही शिकू शकतो. आम्ही एखाद्या गोष्टीचा सातत्यपूर्ण केलेला पाठपुरावा. सातत्यपूर्ण. एकदा मागितलं मिळत नाही, सोडून दिलं असं नाहीये. जर आम्हाला ठाऊक आहे की आम्ही योग्य प्रकारे मागतोय, लक्षात घ्या, हे मागत असताना, हे ठोकत असताना मागची तत्व किंवा मागचे सिद्धांत विसरायचे नाहीयेत. जर आम्हाला ठाऊक आहे की आम्ही विश्वासानं मागतोय, जर आम्हाला ठाऊक आहे की मी त्याच्यामध्ये आहे, त्याची कृपा मला पुरेशी आहे, तरी प्रार्थनेचं उत्तर मिळत नाहीये. खटखट 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 सातत्यानं ठोका, अखंडित ठोका. जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्याचा पाठपुरावा करा. आणि प्रियांनो, ही प्रभूची इच्छा आहे, आम्ही अखंडित प्रार्थना करावी, ही परमेश्वराचीच इच्छा आहे, की म्हणून त्याने तुम्हाला आणि मला ही गोष्ट सांगून ठेवलेली आहे. एक वचन वाचूया, लूक याचा 18वा अध्याय आणि वचन 1 कोणीतरी वाचा. एकच वचन वाचा, लूक 18:1. त्याची सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये ह्याविषयी त्याने त्यांना एक दाखला सांगितला. त्याने सर्वदा प्रार्थना करावी. त्यांनी म्हणजे शिष्यांनी, लोकांनी सर्वदा प्रार्थना करावी, खचू नये. मिळत नाही बाबा उत्तर. खूप दिवस प्रार्थना केली, काय उपयोग नाहीये प्रार्थना करून, देवाचीच इच्छा दिसत नाहीये बहुतेक. परंतु जेव्हा सगळे सिद्धांत, सगळी तत्व जेव्हा तुम्ही पाळता आहात, त्या पूर्ण करता आहात आणि योग्य प्रकारे मागता आहात, तर पाठपुरावा करा, लगेच सोडून देऊ नका. देवाकडे अखंडित त्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करा. परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही अखंडित निरंतर प्रार्थना करावी, तुम्ही खचून जाऊ नये, म्हणून परमेश्वर तुम्हाला आणि मला सांगत आहे. आणि धीरजने जे उदाहरण सांगितले ते अत्यंत अचूक आहे पाठपुरावा करण्यासंदर्भाने. कोणीतरी वाचाल का प्लीज त्याच अध्यायामध्ये, लूक याचा 18वा अध्याय वचन 1 ते 8 कोणीतरी वाचता का मोठ्याने जरा प्लीज? शेवटचंच उदाहरण आहे आणि मग आम्ही संपवणार आहोत, पण हे वचन वाचून आपण संपूया. सतीश, 1 मिनिट. येस. वचन वाचण्यापूर्वी, हॅलो. हा बोला सर. हा, बाहेरून लॉक केलेलं दरवाजा आपण ठोकत नाही. येस. बऱ्याचदा ज्यावेळेस आपण गिव्ह अप केलेलं असतं त्यावेळेस आपण लॉक केलेलं असतं बाहेरूनच, आणि मग आपण ठोकायचं बंद केलेलं असतं. हालेलुया. आम्ही कडी घालून कुलूप घालून निघून जातो. बरीच लोक असे असतात बघा, चिडके नवरे जे असतात ते नाईट पाळी करून येतात, रात्रपाळी करून येतात आणि बायकोला झोप लागलेली असते आणि ते काय करतात, दरवाजा वाजवतात, बायकोने दार उघडलेलं नाहीये, चिडतात आणि काय करतात, बाहेर कडी लावतात आणि निघून जातात मित्राकडे झोपायला. असे करामती करणारे सुद्धा लोक जगामध्ये आहेत. आम्ही गिव्ह अप करणारे आमच्यामध्ये सुद्धा पुष्कळ आहेत. ते देवालाच दोष देऊन, देवालाच कोसून, बाहेरून कडी लावून, अंतःकरण बंद करून, गिव्ह अप करून, देवही नको, प्रार्थनाही नको, धार्मिकताही नको, नीतिमत्ताही नको, चर्चलाही जायला नको, सगळं बंद.
कोणी देवाचा सेवक आला तर लगेच दार बंद करतात, नको प्रार्थना इथं नको, नंतर या. अशा पद्धतीची सुद्धा काही लोक आहेत. वचन आपण वाचूयात. लूक 18 वचन 1 ते 8 कोणीतरी वाच. त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये याविषयी त्याने त्यांना एक दाखला सांगितला. तो असा: एका नगरात कोणी एक न्यायाधीश होता. तो देवाला भीत नसे व माणसाला जुमानीत नसे. आणि त्याच नगरात एक विधवा होती. ती त्याच्याकडे वारंवार येऊन म्हणत असे की, माझी दाद घ्या व माझ्या प्रतिवाद्या विरुद्ध न्याय करा. पण काही काळपर्यंत तो ते करीना. परंतु नंतर त्याने मनात म्हटले, जरी मी देवाला भीत नाही व माणसाला जुमानीत नाही, तरी ही विधवा मला त्रास देते, म्हणून मी तिचा न्याय करीन. नाही तर ती नेहमी येऊन मला अगदी रंजीस आणेल. तेव्हा प्रभूने म्हटले, अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. तर देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करीतात, त्यांचा तो न्याय करणार नाही काय? आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावेल काय? मी तुम्हा सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करील. तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर हालेलुया. या उदाहरणामध्ये हे उदाहरण वाचत असताना प्रियांनो, पाठपुरावा करणारी विधवा म्हणजे आम्ही आहोत. आणि न्यायाधीश कोण आहे? न्यायाधीश हा न्यायाधीश आहे, तो देव नाहीये प्रियांनो. अशी तुलना चुकूनही करू नका की पाठपुरावा करणारी आहे ती विधवा म्हणजे मी आहे. मी सातत्यानं परमेश्वराकडे मागतोय आणि तो न्यायाधीश माझा न्यायच करत नाहीये. तो न्यायाधीश म्हणजे परमेश्वर नाहीये. आता आम्ही आमच्या उदाहरणातली पुढची वचनं वाचूयात. त्या बापाविषयी आपल्याला काय सांगितलंय पाहूयात. मत्त्याचा 7वा अध्याय वचन 9 ते 11 कोणीतरी वाचा, म्हणजे आपल्याला आपला बाप कसा आहे ते कळेल, आपला देव कसा आहे तो कळेल. आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल, आणि मासा मागितला तर त्याला साप देईल. असा तुमच्यात कोण माणूस आहे? मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणे तुम्हाला समजते, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेष करून चांगल्या देणग्या देईल. आमेन. हालेलुया. जगिक बाप आपल्या मुलांना चांगलं देतो. स्वर्गीय बाप जो पवित्र आहे, जो दयाळू, कणवाळू, ममताळू आहे, जो सौम्य आहे, जो आमच्यावरती प्रेम करतो, तो आमच्या प्रार्थना ऐकणार आहे परमेश्वर. तो आम्हाला उत्तर सुद्धा देणार आहे. जी लोक बऱ्याच दिवसांपासून प्रार्थना करत आहेत आणि त्यांना माहिती आहे की हे परमेश्वर करू शकतो, प्रियांनो, पाठपुरावा करणं सोडू नका. अखंडित सातत्यपूर्ण प्रार्थना करा. प्रार्थना करत असताना मागील सिद्धांताची आठवण करा आणि देवप्पाला विनंती करा की देवप्पा, या सिद्धांताची किंवा या तत्वांची पूर्ण करण्यासाठी मला तुझी कृपा पुरव. आणि ती जर कृपा आपल्याला मिळाली तर आम्ही अशक्य प्राय गोष्टी आमच्या जीवनामध्ये शक्य करू शकतो. मागा, शोधा आणि ठोका याविषयी आज आम्ही शिकलेलो आहोत. त्याचं लागूकरण आपल्या येणाऱ्या दिवसांमध्ये करण्याचा प्रयत्न करूया. थँक्यू व्हेरी मच. आम्ही पुढील वेळ संचालकांच्या हाती देतो. त्याआधी माफ करा, एक सूचना मला द्यायची राहून गेली. एक सूचना अशी आहे की मत्त्याचा 7वा अध्याय संपल्यानंतर एक दिवस आम्ही राखून ठेवणार आहोत आणि त्या दिवशी डोंगरावरील प्रवचन हे जे आम्ही शिकलेलो आहोत किंवा त्यातली जी बरीच गोष्टी आम्ही शिकलेलो आहोत, त्या बऱ्याच गोष्टींवरती तुमच्यापैकी प्रत्येक जण आवडलेली गोष्ट, नव्याने कळलेली गोष्ट, त्याद्वारे निर्माण झालेली एखादी साक्ष, याच्यावरती माझी इच्छा आहे किंवा आपल्या प्रत्येकाची इच्छा अशी आहे की तुम्ही निदान एक 2 मिनिटं तरी बोलावी. प्रत्येकाने निदान 2 मिनिटं तरी बोलावी. जास्तीचा वेळ मिळणार नाहीये. जर तुम्ही 5-10 मिनिटं बोलायला लागलात तर मी इथून सेंट्रली म्यूट करून टाकणार. फार तर 4 मिनिटं तुम्ही तुम्हाला आवडलेली गोष्ट, नव्याने कळलेली गोष्ट, आशीर्वादाची झालेली गोष्ट आणि त्याद्वारे निर्माण झालेली साक्ष किंवा लागलेली टोचणी याविषयी तुम्ही त्या दिवशी बोलायचा. ज्या दिवशी आम्ही मत्त्याचा 7वा अध्याय पूर्ण करू त्याच्या दुसऱ्या दिवशी ही वेळ आम्ही राखून ठेवणार आहोत आणि मग आम्ही त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. हालेलुया. पुढील वेळ मी संजय सरांच्या हाती देतो. परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया. पुन्हा एकदा परमेश्वर दैवापाड आम्हाला त्याच्या वचनामधून आज कशा प्रकारे आम्ही आमचं